आघाडीला महत्वाची बातमी. राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. अमित शहा यांच्यावरील ते वक्तव्य भोवणार असल्याची चर्चा आहे. विशेषाधिकार समितीनं नोटीस बजावलेली आहे राहुल गांधींना. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीनं राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे आणि आता 28 ऑगस्टला या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचे नोटीसमध्ये निर्देश आहेत. राहुल गांधी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केलेली होती आणि त्यावेळी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राहुल गांधींवर भाजपच्या वतीनं आरोप करण्यात येतोय. वळूया पुढल्या बातमीकडे. पुण्यातील महिला बंधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. पुण्यातील महिला बंधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल असताना आता मात्र यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. बंधू मोनाली रुग्णांना कुंकू लावून आजार बरा करते असा दावा आहे. ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी रेखा कोंडेंचा महिलांवर आरोप आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने कोणताच धडा घेतला नाही अशी परिस्थिती आज पुणे शहराची आहे. गळ्यामध्ये प्रचंड सोनं, 1.5-2 किलो सोनं गळ्यात घालून वेगवेगळे रील करून सोशल मीडियावरती त्याचं उदात्तीकरण चालू आहे. याच पद्धतीने हा अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रमुख भाग आहे. याकडे पुणे पोलिसांनी दुर्लक्ष न करता स्वतः सुमोटो दाखल करून अशा कथित गुरुवर्यांच्या दरबारांची चौकशी करावी, त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि नेमकं तिथे काय चालतं याबाबत सुद्धा चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मी विनंती या माध्यमातून पोलीस आयुक्त यांना करते आहे. पुण्यातील महिला बंधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय आणि या सगळ्यावर आता प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत. वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. मंत्री पंकजा मुंडे, मंत्री गणेश नाईक, संजय शिरसाट, अशोक उईके, संजय राठोड, आकाश फुंडकर यांनी ध्वजारोहण केलेलं आहे. तर मंत्री विखे पाटलांच्या हस्ते सुद्धा ध्वजारोहण झालंय. देशभरात आज 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आहे. अहिल्यानगरच्या पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण पार पडलंय. भारत देशाच्या 80वा स्वातंत्र्य दिन आज आपल्या संपूर्ण देशामध्ये उत्साहात आणि अभिमानाने संपन्न होत आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या सर्वच भारतीय नागरिकांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. संसदरत्न कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि सर्वांनाच माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यामुळे आज कुठल्याही राजकीय विषयावरती बोलण्यापेक्षा राष्ट्रभक्ती, देशाची भवितव्यातली पुढची वाटचाल आणि स्वातंत्र्य दिनाचा खराखुरा अर्थ समजून घेऊन राष्ट्रभक्त म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून उद्याच्या भवितव्यामध्ये वाटचाल करण्यासाठी सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.